हॅलो, नमस्कार. कशा आहेत सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आज आपण जाणून घेणार आहे, दररोज श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करावी व कोणकोणत्या प्रकारे तुम्ही करू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ रोजच्या आवडत असतील, कारण की आत्ता माझ्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद देत आहात आणि जी मला माहिती आहे आणि ती तुम्हाला उपयुक्त ठरते, हे माझ्यासाठी सर्वात मोठी पोचपावती आहे. तर चालेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मात्र श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला आपण आता जाणून घेऊया सेवा कशी करायची. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना आणि दादांना आज आपण जाणून घेणार आहे, की श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करायची. तर आज जी मी सेवा सांगणार आहे, ती तुम्ही जर दररोज केली, तर खरंच तुमच्या ज्या सेवेमध्ये किंवा तुमच्या दुःखामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते तारून जाण्यासाठी ही सेवा जी मी सांगणार आहे, ती तुम्ही रोज केली, तर 100% तुम्हाला रिझल्ट त्याचा भेटणारच भेटणार आहे. तर ती सेवा कशी करायची आहे? रोज सेवा कोणती करावी? अशा प्रकारे. रोज सेवा कोणती करावी? तर रोज तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे आपले श्री स्वामी समर्थांचं चरित्र आहे, त्यातले रोज तुम्हाला 3 अध्याय रोज काढायचे आहेत. म्हणजे आता सकाळी तुमची सगळे नित्यकर्म सगळे आटपले, त्यानंतर तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या समोर बसा. देवाऱ्याच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाका, आसनावरती 3 अध्याय वाचायचे आहेत. पण आता तुम्ही म्हणाल, "मी 3च अध्याय का वाचू?" तर 3 अध्यायाचं काय आहे महत्त्व ते मी तुम्हाला सांगते. 3 अध्याय का? तर तुम्ही अ, जे भूतकाळामध्ये केलेलं आहे, म्हणजे आपण बघा भूतकाळामध्ये खूप खूप ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये वाईट असतात, की आपण काहीतरी केलेलं असतं किंवा कोणाला तरी बोललेलो असतो किंवा काही-काही आपले कर्म असतात, जे वाईट केलेले असतात. तर त्यासाठी आपल्याला एक अध्याय वाचायचे आहे. आणि वर्तमान काळ, जे आता आपण चाललेलो आहे. तर वर्तमान काळासाठी आपल्याला माहिती आहे कधी-कधी आपल्याला हे करायचंय, मला हे घ्यायचंय किंवा हे मला करायचंय किंवा आपल्या मुलांचं शिक्षणाच्या बाबतीत कुठे ॲडमिशन घ्यायचंय किंवा काय करायचं असेल, ती कामं अडतात आपली. तर ती अडू नये म्हणून आपल्याला ती सेवा करायची. ती वर्तमान काळासाठी करायची आहे. त्याच्यानंतर भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हटल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये खूप मला तरी स्वतःला असं वाटतं, की आपल्याला भविष्यामध्ये असं वाटतं, की माझ्या आयुष्यामध्ये जे आता मी हा संघर्ष माझं वैयक्तिक मत आहे, आपल्या यंग वय जेव्हा म्हणजे आपली जवानी असते, तोपर्यंत आपल्याला संघर्ष असेल, काही हरकत नाही. पण जेव्हा वय वाढत जातं ना, तेव्हा तो संघर्ष तुम्हाला जर कायम राहिला ना, का ते वाईट वाटतं. म्हणजे त्या-त्या गोष्टी मी म्हणत नाही एवढं भेटावं, पण ते योग्य भेटावं. कधी-कधी तो आयुष्यभर काही-काही म्हाताऱ्या माणसांना बघा, मी म्हणत नाही संघर्ष सगळ्यांच्या वाट्याला लिहिलेला आहे. म्हातारपण येतं, तरीही त्यांना काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात. मुलं असूनही मुलं समलत नाही. काय समलत नाही? तुम्ही आधी पुण्य केलं नाहीये ना, त्या पुण्यासाठी कुठेतरी तुम्हाला केलं पाहिजे ना, की कुठेतरी तुमचा साठा पाहिजे. म्हणजे एक एक्झाम्पल देते, की बघा आता तुमच्याकडे आज ₹10 आले, त्यातले तुम्ही ₹2, ₹3 साईडला काढले. दररोज, दररोज, दररोज. ते किती साठतील? काही वर्षांनी ते तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुमच्या अडचणी आहेत, तेव्हा ती उपयोगी ठरणार आहे ना. तशी सेवा असते. सेवा पण तोच प्रकार आहे, वेगळा काही नाही. मी दर टाईमाला सांगत असते. सेवा ही तोच प्रकार आहे. तुमचं ते बँक बॅलन्स आहे. आज नाही तर उद्या त्याचं तुम्हाला फळ भेटणारच आहे. म्हणून तुम्ही आज थोडं-थोडं करून करा की उद्या तुम्हाला भेटणारच आहे. आणि आजचे मी तुम्हाला मगाशी म्हटलं वर्तमान काळाचं एक साधं उदाहरण सांगते. वर्तमान काळात आपण जगतोय, पण आपल्याला माहिती आहे का आपण तिथे गेल्यानंतर आपल्याबरोबर काय इन्सिडेंट घडणार आहे? नाही माहिती आपल्याला. मग त्याच्यासाठी माझं एक वैयक्तिक मत असते, तुम्ही थोडी सेवा करा ना. सगळ्यांची लाईफ बिझी आहे. कोणाचं असं हे नाही. सगळ्यांना कामं आहेत. लहान मुलांना शाळा आहे, स्कूल आहे, ट्युशन आहे. त्याच्यानंतर कुठले त्यांना एक्स्ट्रा क्लासेस आपण लावलेले असतात. लेडीज असतात, घरकाम असतं, मुलांचं करा. जर वर्किंग वुमन असेल, तर तिला बाहेर जॉब करावा लागतोय. घरातल्यांची काळजी घ्यावी लागते. जे दादा असतात म्हणजे मिस्टर वगैरे किंवा जे मोठे माणूस असतात त्यांनाही घरातली कामं करावी लागतात. बाहेर जॉब करावं लागतं. आपलं टेन्शन, घरातले लोन वगैरे भरपूर आहे. जबाबदाऱ्या कधीही संपत नाहीत. मग ह्या कुठेतरी कमी व्हावं. आपल्या लाईफमधला लिहिलेले एवढे संघर्ष कुठेतरी कमी व्हावं. त्यासाठी तुम्ही थोडीशी नित्यसेवा करू शकत नाही किंवा तुम्ही थोडी सेवा करू शकत नाही. तुम्ही 3 अध्याय वाचू शकत नाही. माझं वैयक्तिक मत असं वाचता आलं नाही, काही हरकत नाही, श्रवण करा. त्याच्यानंतर 11 माळी जप. हो, 11 माळी जप ह्या तुमच्या झालाच पाहिजे.
पण काय होतंय, आपल्याला मी स्वतः पण अनुभव घेते. सकाळचं उठल्यानंतर आपलं इतकी कामं असतात, की आपल्याला तेवढं नाही जमत. मग मी पण स्वतः एक माल श्री स्वामी समर्थांची जपून घेते. तिथे जेव्हा आसनावर बसते, तेव्हा नित्यसेवेमध्ये मी आपलं तारक मंत्र एक म्हणते. एकदाच म्हणते. मला ही एवढं 11 वेळा म्हणता येत नाही. 11 वेळा श्री स्वामी समर्थांची पण जप करता येत नाही. मी एक वेळाच करते माळ घेऊन. खरं ते खरं. इव्हन मी फक्त हे 3 अध्याय काढते. कारण की त्याला म्हणायला गेले ना हार्डली 5 मिनिटं पण लागत नाही. 5 मिनिटंही लागत नाही. त्यानंतर श्री स्वामी समर्थांची आरती घेते. घेतेच घेते. पाठीची आरती आहे. त्याच्यामध्ये ती एक घेते. तुम्हाला एक्झाम्पल देते मी. हे बघा, हे माझ्याकडं श्री स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आहे. हे आता आणि मी काय केलंय, एक दाखवते. मी आपलं आता हे माझे अध्याय झालेला आहे. आता माझा 19वा सुरू होतोय. मी असं त्यात असे हे ठेवलंय. मी पान दुमडत नाही. कारण की ते बघा, आता माझं किती वर्षाचं पुस्तक आहे. जराही कुठेही खराब झालं नाही. हे बघा. कारण की आपण ह्या लास्टला ना अध्याय आहेत आणि हे ना सर्वात मोठं पुण्य आहे. ज्याला समजलं त्याला समजलं. तर अशा प्रकारे ह्याच्यापाठी आरती आहे श्री स्वामी समर्थांची. किती मिनिटं लागत असतील? 2 मिनिटं. 2 मिनिटं पण नाही, जास्तच मी तर म्हणेन. आरती म्हणायची. का? तर आरतीने मी दर टायमालाच म्हणते, आरतीने आपले जे दोष असतात ते निघून जातात. तारक मंत्र, तारक मंत्र म्हणा. मोबाईलवरती मी डाउनलोड करून ठेवलंय. पटकन आपला मोबाईल साईडला ठेवायचा. आपला ही सेवा झाली, नित्यसेवा झाली, जपमाल झाली का लगेच पटकन तारक मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर आपण घरातली कामं करतो ना, तेव्हा मी दर टायमालाच म्हणते, तुम्ही ऐका की. तुम्ही ऐकत जावा. तुम्ही आपला मोबाईल कुठेही लावला, तारक मंत्र लावलं, 3 सांजेचा टाईम झाला, तारक मंत्र लावलं, श्री स्वामी समर्थांचा जप लावला. मी लाईव्हही घेते. लाईव्ह पण मी काय म्हणते, माझ्या निमित्ताने कोणाचं तरी नामस्मरण होते. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. नामस्मरण करा. तुम्हाला एक माळ जप काढायचे, एकच करा. बाकीचे तुम्ही नामस्मरण आधीमध्ये आपण काय घरातलं कामं करत असेल, तर ते तुम्ही हे करा की. ही सेवा पण तेव्हा तुम्ही केली तरी चालते. पण तुम्ही करा. ह्याला महत्त्व आहे. करण्याला महत्त्व आहे. कारणाला महत्त्व नाही. कारण देणं. कारण ज्याला करायचं नसतं तो कारण देतो आणि ज्याला करायचं आहे ना, तो कधीही कारण शोधत नाही. तो कुठल्याही प्रसंगात असो, तो कुठूनही पटापटा त्यातून मार्ग शोधून तो पुढे जातो. त्यामुळे कारण देऊ नका. अशा प्रकारे तुम्ही सेवा केली ना, तर नक्कीच त्याचं फळप्राप्ती होते आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ हे आपल्या हातात आहे. तुम्हाला कसं घडवायचे ते तुम्ही. कारण की आपलं जे भूतकाळ आहे, भूतकाळाचेच आपल्याला वर्तमानामध्ये आणि भविष्यकाळामध्ये तुम्हाला त्याचा बोलतात ना फळ भेटतं, की तुम्ही चांगलं केलंय की वाईट केलंय. मग ते कुठेतरी कमी व्हावं म्हणून हे 3 अध्याय आहेत. वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ. तर ते तुम्ही जर रोज वाचताय, तर तुमचं ते भूतकाळाचं पाप आहे ते कमी होत जातंय. तर अशा प्रकारे हे 3 अध्याय आणि 11 माळेंचा जप आहे, तारक मंत्रांचा एक जप आहे. तारक मंत्रांचं एक पठण आहे, ते तुम्ही करू शकता. अशा प्रकारे ही सेवा आहे. काही जास्त तुम्हाला करायची गरज नाहीये. आता तुम्हाला एक उदाहरण देते. बघा, आता मी स्वयंपाक करते. स्वयंपाक करतेवेळी श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थांचा जप लावलाय. आपण आपण जेव्हा ऐकतोय, तेव्हा आपणही आतून, मनातून, तोंडातून उच्चारतो. इव्हन माझा छोटा मुलगा पण समर्थ खूपदा लाईव्ह घेतेवेळी पण तुम्ही नोटीस केलं असेल, तो खेळत असतो. खेळता-खेळता तो हॉलमध्ये आला ना, तर माझा जप चालू असतो ना, तिथं तो बोलतो. तुम्ही पाहिजे तर माझ्या लाईव्हमध्ये पण जाऊन चेक करा. श्री स्वामी समर्थ. हे कशामुळे होतं? श्रवण करतोय ना, जे आपण ऐकतोय ते आपण बोलतोय. पण मग त्याच्याकडून काय होतंय ते श्रवण होतंय. मला पण त्या गोष्टीचा आनंद इतका छान वाटतो ना, की खरंच ह्या लहान बाळकाला कळतंय. जे माझ्या लाईव्हवरती येतात ना, त्यांनाही माहिती असेल, की होतंय आपल्या मनातून होतंय. आपल्याला पण असं वाटतं, की म्हणजे बघा कुठल्या देवाऱ्याच्या म्हणजे आपण कुठल्या मंदिरात गेलो. मंदिरात गेलो का आपण तिथे कसे होतो? शांत स्वभावाचे होतो. आपण कुठे तर डान्स चालू आहे, आपण तिथे गेलो का आपलं अंग थरथरायला लागतं, की आपल्याला तिथे डान्स करायचे. आपण कुठे दुःखाच्या ठिकाणी गेलो का आपण तिथे कसं होतं? शांत होतो. असं म्हणजे ज्या-त्या सिच्युएशनमध्ये जातात तिथे त्या-त्या आपल्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. मग तसं आहे, जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण ऐकता, मी तुम्हाला म्हणतीये, की तुम्ही तिथं तासनतास देवाऱ्याच्या समोर बसून सेवा करू नका. मी म्हणतच नाहीये कधी आणि म्हणणारही नाहीये, की तुम्ही इथे तासनतास बसून सेवा करा. काही गरज नाहीये. तुम्ही कुठेही थांबा, पण तुम्ही श्रवण करा किंवा तुम्ही मनातल्या मनात म्हणा, ह्याला महत्त्व आहे. म्हणून मी सारखं-सारखं तेच म्हणते, की तुम्ही फक्त
तुम्ही म्हणा, म्हणा. आणि हो, तुम्ही स्वयंपाक करतेवेळी मगाशी उदाहरण देतो. स्वयंपाक करतेवेळी जर श्री स्वामी समर्थांचा जप करत असाल, तारक मंत्र म्हणत असाल, जेवण कसं होईल? जे जेवण आहे ते सात्विक होईल. कसं होईल? सात्विक होईल. आणि जे खाणाऱ्याच्या पोटात पण जाईल, ते सात्विक जेवण जाईल. आपण तारक मंत्र म्हणत असेल, तुम्हाला माहिती आहे, पाण्यावर हात ठेवल्यानंतर तारक मंत्राचं जर आपण पठण केलं, तर काय होतं ते पाणी तीर्थात रूपांतर होतं. जर तुम्ही जेवण करतेवेळी, स्वयंपाक करतेवेळी किंवा कधीही काही करतेवेळी जर तुम्ही म्हणत असाल, तर काय होईल त्याचं रूपांतर? तर त्याचं जेवणही आपलं सात्विक बनल आणि ते स्वयंपाक असेल जो काही, तो खूप म्हणतात ना, की त्याच्यामध्ये असं बोलतात ना, की ज्या खाणारी आहेत त्याच्यातले जे काही दोष असतील किंवा काय प्रॉब्लेम्स असतील ते निघून जातील. हे आपल्यावरती आहे, लेडीजवरती पण आहे, की आपण असं-असं केलं तर असे-असेही बदल होणार आहेत. तर तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा. आणि जप मगाशी म्हटलं. अक्रमाली जमत नाहीये, काही हरकत नाहीये. मी एक म्हणते, जर तुम्ही स्वामी महाराजांचा जप केला, तर स्वामी महाराज तुम्हाला जपणार आहेत. मग तुम्ही जप ह्या केल्याच पाहिजे. तुम्हाला जमेल तरी हे करा. तर अशा प्रकारे आपली सेवा आहे. कारण की ते ब्रह्मांड नायक आहेत. ब्रह्मांड नायक जेव्हा तुमचं भविष्य उजलायला लागतील ना, तेव्हा ते म्हणतात ना, जेवढी अडलेली कामं आहेत, जेवढे आयुष्यामध्ये दुःख आहेत, जेवढे आपल्याला असं वाटतं अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्राचा तुम्हाला ताकद माहिती आहे. या शब्दामध्येच दडलेल्या आहे सगळ्या गोष्टी. की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जेव्हा तुम्ही सेवा मार्गाला लागेल, तेव्हाच हे चमत्कार तुम्हाला अनुभवायला भेटेल. आपण कधी-कधी म्हणतो त्याच्या आयुष्यामध्ये झाला, तो स्वामी सेवेकरी आहे, तो एवढी भक्ती करतोय, तो एवढी त्याला भेटलं, मला का नाही भेटत? तुम्ही पण तेवढं करा की तुम्हाला त्या गोष्टी भेटणारच आहेत. तर अशा प्रकारे ही सेवा आहे. तुम्हाला मी लिहून देते 100% नाही तर 90% तरी तुम्हाला ह्याचा रिझल्ट भेटेल. मनोभावनी करा आणि कोणाच्या विषयी वाईट वृत्ती ठेवू नका. ह्याचं वाईट वाईट झालं पाहिजे, त्याचं वाईट झालं पाहिजे, तो का पुढे गेला? कधी विचार करू नका. मी कसा पुढे जाईल? जर तुम्ही स्वामींच्या सानिध्यात राहिले ना, ही वृत्ती येत नाही. हा गेला, तो गेला, काय नाही. माझं काम, माझं घरातली, माझी फॅमिली, मला जपायचे आणि माझे स्वामी किंवा माझे कोणतेही देव असतील, मला ते फक्तच करायचे. बाकी मला दुनियेशी घेणं-देणं नाही. आयुष्यात पुढे जाल. कोणी तुमचा हात धरणार नाही. हा माझा शब्द आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर सेवा केली, तर नक्कीच तुम्हाला त्याची प्रचिती मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांशी शेअर करा. आणि पुन्हा एकदा मनापासून म्हणते श्री स्वामी समर्थ.